जर मी म्हटलं आय एम प्लेइंग तर तुमच्यातील 10 पैकी 9 जण याचं उत्तर बरोबर देतील. आय एम प्लेइंग म्हणजे मी खेळत आहे. पण जर मी असं म्हटलं आय शुड बी प्लेइंग, आय वुड बी प्लेइंग, आय मस्ट बी प्लेइंग, आय विल बी प्लेइंग, आय माइट बी प्लेइंग, आय मे बी प्लेइंग, आय कुड बी प्लेइंग, तर यांची आन्सर करणं किंवा याचं उत्तर देणं तुमच्यातील बऱ्याच जणांना जमणार नाही. आजच्या आपल्या लेक्चरचा विषय हा आहे की तुम्हाला कुड, मे, माइट, शुड, मस्ट, वुड, विल या मोडलच्या सोबत जेव्हा आपल्याला ING मध्ये बोलायचं असतं त्यांचे मिनिंग्स काय होतात. एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा तुम्हाला कधीही मोडल यूज करायचे असतील तेव्हा त्याच्या समोर तुम्हाला बी यूज करायचं आहे. म्हणजे फक्त तुम्हाला कुड गोईंग असं म्हणता येत नाही, मे गोईंग असं म्हणता येणार नाही. तुम्हाला प्रत्येक वेळी कुड बी गोईंग, मे बी गोईंग, माइट बी गोईंग, शुड बी गोईंग, सो बी लावूनच तुम्हाला बोलता येईल. अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे हे सगळे मोडल जेव्हा चालू क्रियेमध्ये आपण बोलतो तेव्हा त्याचा संदर्भ एकतर प्रेझेंट आणि फ्युचरशी असतो, पास्टशी नाही. म्हणजे ही सगळी वाक्य ही प्रेझेंट किंवा फ्युचर दर्शवतील, पास्ट नाही. पास्ट साठी तुम्हाला कुड हॅव, मे हॅव, माइट हॅव, शुड हॅव, मस्ट हॅव, वुड हॅव, विल हॅव यांचा वापर करता येईल. विल हॅव नाही, सॉरी, या सगळ्यांचा वापर करता येईल. अर्थात आजच्या व्हिडिओचा तो विषय नाहीये. आज फक्त आपल्याला कुड, मे, माइट, शुड, मस्ट, वुड, विल हे बघायचे आहे. सो बघा, जनरली मी त्यात तुम्हाला वाक्य घेतलेली आहे आणि तुम्हाला समजावेन की मराठीमध्ये आपण कसा अर्थ लावू शकतो. आता इथे वाक्य आहे, जपानमध्ये आता पाऊस पडत असेल. हा तुमचा अंदाज आहे, बरोबर. ही पॉसिबिलिटी आहे. तुम्हाला माहिती नाही बिकॉज यू आर इन इंडिया, तुम्ही भारतात आहात. पण या क्षणाला आत्ता जपानमध्ये काय होत असेल तर पाऊस पडत असेल. पण ही पॉसिबिलिटी आहे आणि जेव्हा पॉसिबिलिटी असते ना त्यावेळी तुम्हाला कुड, मे आणि माइट या मॉडेलचा वापर करता येतो. म्हणजे तुम्ही हे एक वाक्य 3 स्टाईलने असं म्हणू शकता. इट कुड बी रेनिंग, इट कुड बी रेनिंग इन जपान right now. हेच वाक्य तुम्ही असेही म्हणू शकता. इट मे बी रेनिंग इन जपान राईट नाउ. आणि तुम्ही असेही म्हणू शकता. इट माइट बी raining in Japan right now. सो तुमच्या लक्षात आलं या तिघांचा अर्थ एकच आहे की पॉसिबिलिटी दर्शवत आहे. अर्थात असं नाही की मराठीत आपण एकच वाक्य म्हटलंय म्हणजे यांचे मिनिंग सेमच आहेत. थोडे थोडे मिनिंग चेंज होतात. जसं की तुम्ही जर असं म्हटलं की मे हा 50-50 चान्सेस देतोय, लक्षात आलं, म्हणजे पाऊस पडत असेल 50-50, नसेल सुद्धा पडत सुद्धा असेल. माइट म्हणजे चान्सेस अगदीच कमी 20%, म्हणजे शक्यता खूपच कमी दर्शवायची आहे. इट माइट बी रेनिंग. आणि जर तुम्हाला शक्यता सांगायची असेल, शक्यता, कारण पावसाळ्याचे दिवस आहेत जपानमध्ये सुद्धा, सो तुम्ही कुड, मे आणि माइट पेक्षा कुड थोडंसं वरचं 60-70 आपण म्हणू शकतो वरती. आता ते समजण्यासाठी पर्सेंटेज, लक्षात आलं. पण हे सगळ्यातून तुम्ही पॉसिबिलिटी दर्शवताय. जसं आत्ता तुम्हाला मी म्हटलं या क्षणाला आता तुम्ही माझा लेक्चर ऐकताय आणि तुमचा मित्र काय करत असेल आत्ता. आता मित्र तुमच्या सोबत नाहीये, तुम्ही अंदाजच बांधू शकता. सो तुम्ही म्हणू शकता ही कुड बी स्टडिंग, ही मे बी स्टडिंग, ही माइट बी स्टडिंग. लक्षात आलं. सो तुम्ही याच्यातील कोणत्याही ऑप्शन चूज करू शकता. तुम्हाला जो सेन्स द्यायचा आहे याच्यातून एकच गोष्ट होईल ती म्हणजे पॉसिबिलिटी. आता पुढे बघा, या वेळेला तू अभ्यास करत असायला पाहिजेस. आता इथे ह्या वाक्यातून तुम्हाला समोरच्याला काय करायचंय तर तुम्ही हे समोरच्या व्यक्तीकडनं एक्सपेक्टेशन्स करताय, अपेक्षा करताय की तो टीव्ही बघतोय आणि तुम्ही सांगताय अरे या वेळेला तू अभ्यास करत असायला पाहिजेस. सो जेव्हा एखादी गोष्ट घडत नसेल पण तुमचं एक्सपेक्टेशन्स आहे, तुमची अपेक्षा आहे त्या समोरच्या व्यक्तीकडून की तू हे करत असायला पाहिजेस, त्यावेळी तुम्हाला शुड बी प्लस ING लिहायचंय. जसं की दिस टाइम
यू शुड बी स्टडी. तो अभ्यास करत नाहीये, लक्षात घ्या. हे तुमची अपेक्षा आहे त्या व्यक्तीकडून की यू शुड बी स्टडी. समजा संध्याकाळी 5 वाजलेत आणि इमॅजिन करा कोणीतरी मोबाईलवर आहे आणि तुम्ही म्हणता 5 वाजले 6 वाजले, हा इट्स अ प्ले टाइम, सो यू शुड बी प्लेइंग ऑन द ग्राउंड. सो ही तुमची एक्सपेक्टेशन आहे, लक्षात आलं का. सो जेव्हा रात्रीचे 12 वाजले तुम्हाला वाटतं एखादा कोणीतरी मोबाईलवर आहे, तुम्ही म्हणते यू शुड बी स्लीपिंग दिस टाइम. सो जेव्हा तुमच्या एक्सपेक्टेशन्स असतात, अपेक्षा असतात की ही क्रिया होत असायला पाहिजे, तुम्ही शुड बी वापरू शकता सिम्पली. आता बघा, आता तो विश्रांती घेत असेल, जेव्हा तुम्हाला खात्रीने बोलायचं असेल, एखादी गोष्ट खरीच असेल असं तुम्हाला वाटतंय, इन शॉर्ट तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट अज्युम करता की हे असंच असेल, गृहीत धरता की तो विश्रांतीच घेत असेल, दुपारची वेळ आहे, येस तो डेफिनेटली, म्हणजे तुम्ही असं म्हणा ना, जेव्हा तुम्हाला असं वाटतंय की 100% असंच होत असेल, ती गोष्ट घडत असेल की नाही माहिती नाही, पण तुम्हाला खात्री आहे, तुम्हाला वाटतं येस ही गोष्ट खरी आहे, असं जेव्हा तुम्ही म्हणता, तुम्ही म्हणणार नाव ही मस्ट बी रेस्टिंग किंवा टेकिंग रेस्ट, काही म्हणू शकता तुम्ही. सो ज्या गोष्टीबद्दल तुम्हाला असं वाटते की खात्री आहे, त्यावेळी तुम्ही मस्ट बी म्हणा सिम्पली. लक्षात आलं. समजा तुम्हाला कोणाबद्दल म्हणायचं असेल, तुमच्या मित्राबद्दल म्हणायचं असेल की तुमच्या मित्राची सवय आहे की आता काय करत असेल, तुम्हाला वाटतं तो व्हिडिओ गेम खेळत असेल, सो ही मस्ट बी प्लेइंग व्हिडिओ गेम, मस्ट बी. सो जेव्हा एखादी व्यक्ती काय करत असेल हे तुम्हाला शुअरली वाटतंय, तुम्ही मस्ट बी म्हणा. पुढचं वाक्य बघा, मी तुमच्यासोबत क्रिकेट खेळत असतो. आता असतो, क्रिकेट खेळतोय का, नाही. समोरचा व्यक्ती हा असतो म्हणतोय, याचा अर्थ तो काय करतोय, तर हे कंडिशनल वाक्य आहे. म्हणजे जर असं झालं नसतं तर मी तसं करत असतो. सो जेव्हा ह्याला आपण इमॅजिनेशन म्हणतो, जी गोष्ट घडणार नाहीये तो इमॅजिन करतोय. पण हे जी वाक्य असतात असतोची, अशी वाक्य वुड मध्ये बोलली जातात. जसे की मी तुमच्यासोबत क्रिकेट खेळत असतो, आय वुड बी प्लेइंग क्रिकेट विथ यू. लक्षात आलं का. सो जे काही, पण हे कधी, हे कंडिशनल मध्ये जनरली आपण वापरतो. जसं की इफ आय वॉज नॉट इंजर्ड, जर मला दुखापत झाली नसती, आय वुड बी प्लेइंग क्रिकेट विथ यू. किंवा इफ आय हॅड अ टाइम, जर माझ्याकडे वेळ असता, आय वुड बी हेल्पिंग यू, मी तुम्हाला मदत करत असतो. बट मी मदत करत नाहीये कारण माझ्याकडे वेळ पण नाहीये. लक्षात आलं का. सो जेव्हा हे असतं तरच हे झालं असतं असं म्हणायचं असतं, तुम्हाला वुड बी म्हणायचं आहे. लक्षात आलं का. पुढचं, मी उद्या पुण्याला प्रवास करत असेल. आता इथे बघा, ही जी सगळी वाक्य आहेत ना, म्हणजे वुड बी प्लेइंग, मस्ट बी प्लेइंग किंवा टेकिंग रेस्ट, शुड बी स्टडिंग, माइट बी रेनिंग, मे बी रेनिंग, कुड बी रेनिंग, ही सगळी फ्युचर किंवा प्रेझेंट काळाशी संबंधित आहेत. आता तुम्ही म्हणणार ही फ्युचर मध्ये पण जाऊ शकतात का, तर हे जाऊ शकतात. जसं की इट मे बी रेनिंग इन जपान. राईट नाऊच्या ऐवजी तुम्ही जर टुमॉरो म्हटलं किंवा नेक्स्ट मंथ म्हटलं तर तो अर्थातच भविष्यात अर्थ जाईल. राईट नाऊ म्हणतोय म्हणून तो प्रेझेंटशी संबंध दाखवतोय. किंवा तुम्ही काहीच म्हटलं नाही, राईट नाऊ पण म्हटलं नाही आणि टुमॉरो पण म्हटलं नाही, तर मग जनरली बोलणाऱ्याच्या सेन्सवर असेल तो कधी कधीसाठी म्हणतोय, प्रेझेंटसाठी की फ्युचरसाठी. लक्षात आलं. सो हे जेव्हा आपण ऍडव्हर्ब असे वापरतो, आत्ताच, उद्या, तर अशा वेळी आपल्याला कळतं हा फ्युचरमध्ये आहे, हा प्रेझेंटमध्ये आहे. बट हे एक वाक्य आहे, विलच्या जोडीला जेव्हा तुम्ही आयएनजी लावता त्यावेळी ते नेहमी फ्युचर असतं. कारण मला माहिती आहे विल हा नेहमी फ्युचरसाठी असतो. मी उद्या पुण्याला प्रवास करत असेल, सो मी उद्याची गोष्ट तुम्हाला सांगतोय. लक्षात आलं. हे उद्या घडणार आहे. सो आय विल बी ट्रॅव्हलिंग टू पुणे टुमॉरो. लक्षात आलं का. सो हे एकमेव असं आहे जे तुम्हाला प्रेझेंट मध्ये आणता येणार नाही. लक्षात घ्या. विल बी आणि आयएनजी हे नेहमी भविष्यात घडणारी गोष्ट आहे, भविष्यात चालू राहणारी गोष्ट आहे.
पण ह्या इतर सगळे जे आहेत ते तुम्ही प्रेझेंट मध्ये सुद्धा बोलू शकता. इव्हन ते प्रेझेंटशी रिलेटेड असतात. सो तुम्हाला हवं तर फ्युचरसाठी ते यूज करू शकता. एखादा फ्युचरवाला ॲडव्हर्ब्स यूज करून, जसं की टुमारो असेल, नेक्स्ट मंथ असेल, नेक्स्ट इयर वगैरे असे शब्द वापरून, किंवा नेक्स्ट संडे, ज्याच्यातून समोरच्याला कळतं की तुम्ही फ्युचरमध्ये बोलताय. सो आय होप तुम्हाला ही गोष्ट कळली असेल. याच्यातून आता आयएनजी कसं वापरायचं विथ मोडल हे तुम्हाला कळलं असेल. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि तुम्हाला हा डाऊट असेल की सर हे झालं प्रेझेंट आणि फ्युचरशी कसं बोलायचं, पण जर मग भूतकाळातल्या चालू क्रिया असतील तर त्या कशा बोलल्या जातील विथ मोडल. कारण आय वॉज ने आपण म्हणतो आय वॉज प्लेइंग म्हणजे मी क्रिकेट खेळत होतो. बट ही सगळी वाक्य जर भूतकाळात बोलायची असतील तर ती कशी बोलली जातील त्याच्यासाठी आपण स्वतंत्र एक व्हिडिओ जरूर घेऊन येऊ. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.